मित्रांनो, ज्या विषयावर आपल्याला आज मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत त्या विषयावर गप्पा मारण्यासाठी संचिता शाहू पाटोळे आपल्यासोबत आहे. तू स्वयंदीप हो या मालेमध्ये आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत. नेमक्या कुठल्या विषयावर आज आपण तिच्याशी बोलणार आहोत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर मित्रांनो, संचिता हिनं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपलं करिअर पूर्ण केलं आहे आणि लवकरच याच क्षेत्रात तिच्या प्रोफेशनल कामालाही ती सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो, संचिताने पुणे विद्यापीठामधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तिची डिग्री कंप्लीट केली आहे. त्यानंतर याच क्षेत्रात इंटर्नशिप करण्यासाठी ती मॉरिशसला गेली होती. तिथे 6 महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर तिने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे पदव्युत्तर शिक्षणासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी इव्हेंट्स अँड टुरिझम मॅनेजमेंट या विषयामध्ये तिचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आणि तिचं हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच लंडनमधल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून तिची निवडसुद्धा झाली आहे आणि लवकरच ती तिच्या कामाला सुरुवातही करणार आहे. तर असा लोकल टू ग्लोबल प्रवास करणारी संचिता आपल्यासोबत आहे. याच विषयावर आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तर संचिता, आजच्या कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. संचिता, तू ऑक्सफर्डसारख्या युनिव्हर्सिटीमधून हॉटेल मॅनेजमेंट केलं आहेस आणि त्याच क्षेत्रात आता तू तुझ्या कामालाही सुरुवात केली आहेस प्रोफेशनली. तर आता हा प्रवास जाणून घेण्याची आमची इच्छा आहे आणि आपले सगळे श्रोते आहेत, ऑडियन्स आहे, तोही एक्सायटेड असणारच आहे. तर सगळ्यात आधी मला सांग की हॉटेल मॅनेजमेंटच का, करिअर म्हणून तू हेच क्षेत्र का निवडलंस? आधी माझं काही असं फिक्स नव्हतं की मी हॉटेल मॅनेजमेंटच करणार आहे. सगळ्यात 12वी जशी रिझल्ट आला आणि मी कन्फ्यूज होते पूर्ण वेळ की मी काय करू. सगळ्यांचे ॲडमिशन्स होत आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये मला जायचं नव्हतं कारण भरपूर लोक त्याच्यात जातात. बरोबर आहे. आणि मला इंटरेस्ट होता ट्रॅव्हलिंगमध्ये. मला लोकांशी संवाद साधायला, मला ट्रॅव्हल करायला, मला अख्खं जग बघायचं. मग त्याच्यासाठी ऑप्शन्स काय असतात हे मी जास्त बघत होते. पण तरीसुद्धा मला मार्ग मिळत नव्हता. मी सगळ्यात आधी केलं बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स आणि 1 वर्षच केलं. 1 वर्षानंतर मला करता करता जाणवलं हे मला नाही करायचं, माझं क्षेत्र नाही, हे नाही आहे. मग मी डिसाईड केलं की मी जाईल हॉटेल मॅनेजमेंट करेल. मी आधी गुगलवर पूर्णपणे सर्च केलं आणि खूप इन्फॉर्मेशन काढली त्या बाबतीत आणि मी शेवटी ठरवलं की ओके, मी करेल हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट निवडलं. पण आता जनरली सगळ्यांना माहित असतं की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे जे लोक मुळातच फुडी असतात ते लोक तिकडे जातात. हा एक साधारण म्हणजे समज आहे लोकांचा. आणि तू टुरिझमसाठी हॉटेल मॅनेजमेंट निवडलंस, तर हे कनेक्शन काय आहे याबद्दल सांग. खूप लोकांचे गैरसमज असतात की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे एकतर शेफ नाहीतर मग वेटर. तर मला ॲक्च्युली टुरिझम हे जे सेक्शन आहे ते मला हॉटेल मॅनेजमेंट करता करता त्याच्यामध्ये आम्हाला एक सब्जेक्ट होता टुरिझम बिहेवियर म्हणून. त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आला आणि हॉस्पिटॅलिटी म्हणून पण होतं. तर त्यात इंटर्नशिप करता करता मला जास्त कळालं ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर की नाही, हॉटेल मॅनेजमेंट हे खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि आपण फक्त हॉटेलवरच फोकस नाही करत आहोत. आपण एका कस्टमर्सवर फोकस करत आहोत आणि हॉस्पिटॅलिटी हे असं आहे की सगळेच कस्टमर येतात, त्यात सगळ्यांवर डिपेंड आहे. बरं संचिता, आता तू हॉटेल मॅनेजमेंटमध्येच डिग्री घेतलीस, कम्प्युटर सायन्स स्किप केलंस ज्यात तुला इंटरेस्ट नव्हता. डिग्री कुठून कंप्लीट केलीस हॉटेल मॅनेजमेंटची? माझी डिग्री मी पुणे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीमधून केली होती. म्हणजे आधी जसं मी तुम्हाला सांगितलं, मी आधी BCS केलं. मला 12वीला जास्त काही टक्के नव्हते. मला 53% होते फक्त. आणि मला वाटलं होतं की आता करायचं काय. माझ्या घरच्यांचा नेहमी सपोर्ट होता. त्यांचं म्हणणं असायचं तू करशील काय ना काही, तू टेन्शन नको घेऊ की तुला कमी मार्क आहेत किंवा काय. मी जास्त प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये बिलीव्ह करते. पाठांतर हे जमत नाही. जोपर्यंत ती गोष्ट मला समजत नाही तोपर्यंत मी एखादी काही करू नाही शकत. सो पुण्यातनं तुझी डिग्री कंप्लीट झाली आणि त्यानंतर तू पुढची स्टेप कुठली घेतलीस? पुण्यामध्ये शिकता शिकता मी मॉरिशसमध्ये इंटर्नशिप करत होते. तो एक भाग होता माझ्या डिग्रीचा, 6 महिने इंटर्नशिपचा. याच फील्डमध्ये हॉटेल मॅनेजमेंट. हो. आणि यातला विषय काय होता मग, इंटर्नशिपचा विषय काय? तर माझं स्पेशलायझेशन होतं फूड अँड बेवरेज डिपार्टमेंटमध्ये. तर त्यामध्ये बार ऑपरेशन्स येतं. तर ते सगळं येतं आणि मी इंटर्नशिप करताना ॲज अ फूड अँड बेवरेज असोसिएट म्हणून तिथे लागले होते. 3 महिने मी ॲज अ असोसिएट काम करत होते, 3 महिने मी बारटेंडिंग करत होते. मग हा 6 महिन्याचा जो तुझा अनुभव होता मॉरिशसमधला, तर एकंदरीत काय वाटलं तुला की आपल्याकडे जे
एक हॉटेल मॅनेजमेंट आणि मॉरिशसमध्ये इंटर्नशिप करत असताना तिकडचा एक्सपिरियन्स, तर कम्पॅरेटिव्हली तुला काय जाणवलं? तर डिग्री करताना तर आम्हाला बेसिक्स शिकवत होते, जसं की तुम्ही सर्विंग कशी करायची किंवा एखाद्या फूडमध्ये न्यूट्रिशन्स कसे असतात, किती असतात, आणि बिझनेस चालवायचा तर त्यासाठी लॉ काय असतात, लायसन्स कोणकोणते लागतात, हे सगळं आम्हाला शिकवत होते. आणि इंटर्नशिप करत असताना मी जास्त प्रॅक्टिकलमध्ये उतरले. तिथे एक्सपिरियन्स असा होता की मॉरिशस हे टुरिस्ट प्लेस आहे आणि त्यांची मेन इकॉनॉमी ही टुरिझमच आहे. तर तिथे इंटर्नशिप करता करता मला वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधता आलं. तिथे जगभराची लोक यायची ॲज अ गेस्ट म्हणून, आणि माझं रेसॉर्ट होतं, तर रेसॉर्ट असल्याने तिथे लोक 15-15 दिवस, एक महिना राहण्यासाठी यायची. सगळ्यांसोबत संवाद साधायचे, सगळ्यांचे करिअर आणि त्यांचे इंटरेस्ट, मी खूप गप्पा मारायचे त्यांच्याशी. बरोबर, म्हणजे त्यांचा स्टेज जर लॉंग टर्म असेल तर तुझं इंटरॅक्शन पण तेवढं कॅची होत असेल. हो, त्यांना पण तयार होत असेल. मला त्यांचं नाव पाठ झालेलं असायचं, त्यांना माझं नाव पाठ झालेलं असायचं. माझ्या मॅनेजर्स सोबत माझी खूप जास्त ओळख असायची. मी त्यांच्याशी विचारलं, तुम्ही कसे इथपर्यंत आलात, तुम्ही काय काय केलंय. त्या थ्रू मला कळायला लागलं की हे खूप मोठं सेक्टर आहे. आता एवढे सगळे वेगवेगळ्या देशातले गेस्ट येत होते, कस्टमर्स येत असतील, ज्यांच्याशी तू इंटरॅक्ट करत असशील, तर हॉटेलिंगमध्ये जे एटिकेट्स असतात, आपण ज्याला शिष्टाचार म्हणतो मराठीमध्ये, तर हे आपल्या भारतातले एटिकेट्स हॉटेलिंगमधले आणि तिकडचे काय तुला फरक जाणवला? काय सांगशील याबद्दल? खरं सांगायला गेलं मला भरपूर फरक जाणवला. जसं की आपल्या इथे वेटरला असंच धरलं जातं, म्हणजे मेजॉरिटी म्हणेल, सगळेच नाही करत, पण बोलवण्याची पद्धत असू द्या किंवा त्यांना थँक्यू बोलायची पद्धत असू द्या, ती बाहेरच्या देशात त्यांना खूप अप्रिशिएट केलं जातं. आपल्या इथे वेटर म्हणजे हे निम्न दर्जाचे लोक असं समजलं जातं. बरोबर. पण तिथे ते लोक फ्रेंडलीच बिहेव करतात. ते विचारतात, तू कुठून आली आहेस, काय करते. त्यांची बोलायची पद्धत पण फक्त डोळ्याने बघतात आणि 2 मिनिटं येतात. हातवारे पण नाही करत की इकडे ये, हे उचल, असंही नाही बोलत ते. आणि तिथे येणारी लोक अमेरिकन, ब्रिटिश सगळीच असायची. तर त्या लोकांचा स्वभाव म्हणजे माझ्यासाठी सगळं नवीन होतं आणि एक्सपिरियन्स खूप छान वाटत होता मला. असं मला अजिबात वाटलं नाही की मी एक वेटर आहे किंवा मी एक बार टेंडर आहे. त्यांनी खूप छान वागवलं मला. इव्हन एम्प्लॉईज पण त्यांची वागणूक ॲज अ टीम चालवतात ते. असं नाही की ते ओके तुम्ही आमच्या खालचे आहात, तुम्ही असे वागायचे, हे कर ते कर, अजिबात नाही. ते आपल्याला करण्या अगोदर विचारतात, हे करशील का, एवढं करू शकतेस का. म्हणजे मला ते स्वभाव त्यांचा खूप आवडला. दॅट्स कॉल्ड हॉस्पिटॅलिटी. एक्झॅक्टली. सो जे तू आत्ता सांगितलंस आम्हाला, हॉस्पिटॅलिटी, एटिकेट्स, तर यावरून एकच लक्षात येतं की तुमचं फील्ड कितीही मोठं असलं तरी तुमचे बारकावे, बेसिक नॉलेज काय आहे, तुमचं मॅनरिझम कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टीवर पुढची जर्नी डिपेंड असते. अगदी बरोबर. ऍक्च्युली जर तुम्हाला एखाद्या जागेचं मॅनेजर बनायचं तर तुम्हाला माहित पाहिजे की तुमचा ज्युनियर असोसिएट असू द्या, त्याचं काम काय आहे, तो बरोबर करतोय का. आता ह्याच्यात जसं मला हॉस्पिटॅलिटीमध्ये करायचं होतं, ॲज अ मॅनेजर मला माहित पाहिजे की वेटरने केलं काय पाहिजे. एकदम डाऊन लेवलपासून ते अप्पर लेवलपर्यंत जावं लागतं, म्हणजे तुम्ही त्यांना गाईड करू शकतात की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. बरोबर. ही झाली इंटर्नशिप तुझी मॉरिशसमधली. यानंतर तू PG साठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी चूज केलेस. तर PGचे तुझे विषय काय होते आणि मला वाटतं PGमध्ये तू रिसर्चही केलेला आहेस, तर या सगळ्याबद्दल आम्हाला सांग. तर मॉरिशसवरून आल्यावर माझं अजून एक सेमिस्टर होतं, त्यानंतर कोविड आलं आणि मग कोविड आल्यानंतर माझा ऑनेस्टली प्लॅन होता की मी अजून एक इंटर्नशिप करेल 1 वर्षाची USA ला, पण USAने त्यांचा विजा देणं बंद केलं होतं कोविडमुळे. आणि त्यानंतर मग मी डिसाईड केलं आता डायरेक्ट मास्टर्सलाच जाऊ, आणि मी आधी भारतातच बघत होते, पण मला भारतामध्ये मास्टर्स एवढं काय मिळालं नाही. तर मी विचार केला की मी ऑक्सफर्डला जाईल. मग त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट्स आहेत ह्याचा मी शोध काढला. मी कन्सल्टन्सी थ्रू गेले ॲक्च्युली, आणि त्यांनी सुद्धा मला गाईड केलं की मला काय कशाची गरज आहे. तर मेन सगळ्यात पहिले मला IELTS ही एक्झाम द्यावी लागली, इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम. म्हणजे ही एंट्रन्स एक्झाम असते का ऑक्सफर्डसाठीची? नॉट ओनली फॉर ऑक्सफर्ड, बट कोणत्याही इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला जॉबसाठी जरी जायचंय किंवा तुम्हाला एज्युकेशनसाठी जरी जायचंय तर तुम्हाला एक इंग्लिश लँग्वेजची टेस्ट द्यावी लागेल. म्हणजे फक्त लँग्वेज टेस्ट आहे? हो. ओके. तर त्यामध्ये तुमचं रीडिंग, लिसनिंग, स्पीकिंग आणि रायटिंग हे सगळं चेक केलं जातं, आणि ती एक रिटन एक्झाम असते. तर त्याची मी तयारी करत होते, आणि मला 2021च्या स्टार्टिंगला जायचं होतं, पण तयारी करता करता एक्झाम पुढे होत होती कोविडमुळे. त्यामुळे मी 2022ला जानेवारीमध्ये तिथे गेले.
आणि ऑक्सफर्ड ही युनिव्हर्सिटी मी चूज केली कारण ऑक्सफर्ड हे नाव सगळ्यांनीच ऐकलेलं आहे आणि मी बघितलं की या कॉलेजची डिग्री इंटरनॅशनल लेवलला पण अप्रूव्ह होते का. अंडर 500 रँकिंग होती याची. मग मी म्हटलं की मी हेच घेईल आणि माझा कोर्सही मला खूप आवडला. माझ्या कोर्सचं नाव होतं इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी इव्हेंट्स अँड टुरिझम मॅनेजमेंट आणि त्यामध्ये ग्लोबल लेवलला हे आम्हाला शिकवत होते, जसं की एखाद्या टुरिस्टचा एखाद्या कन्झ्युमर बिहेवियर कसा असतो किंवा एखाद्या मॅनेजरचं लीडरशिप टेक्निक कशी असते, तुम्ही कोणती लीडरशिप टेक्निक वापरली पाहिजे आणि त्यावर रिसर्च करा. आमच्या प्रत्येक सब्जेक्टवर आम्ही रिसर्च केलेली आहे. जसं आम्हाला टोटल 6 सब्जेक्ट्स होते. प्रत्येक सब्जेक्टवर आम्हाला असाइनमेंट होती एंडला आणि ती आम्ही रिसर्च करून आम्ही स्वतः करत होतो. ते शेवटला आम्हाला डिझर्टेशन होतं आणि त्या डिझर्टेशनमध्ये माझा टॉपिक होता निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन कोस्टल टुरिझम ऑफ महाराष्ट्र. तर हा जो तुझा विषय होता की क्लायमेट चेंजचे जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात कोस्टल टुरिझमवरती, एकंदरीत पर्यटनावरती महाराष्ट्रातल्या, तर हाच विषय तू का निवडलास? कारण की आता यामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे क्लायमेट चेंजचा निगेटिव्ह इम्पॅक्ट. म्हणजे तुझं टुरिझम एकीकडे आहे, तुझं हॉटेल मॅनेजमेंट एकीकडे आहे आणि मध्ये आता एन्व्हायरमेंट पण आलेला आहे. सो हाच विषय तू का निवडलास? तर डिग्री करता करता जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीवर रिसर्च करायची असते तर आपण सगळेच भाग बघतो. जसं आता टुरिझम सेक्टरमध्ये क्लायमेट चेंज हा आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट झालेला आहे, कारण टुरिस्ट नसतील तर तुमची इकॉनॉमीच वाढणार नाही बघायला गेलं तर. आणि क्लायमेट चेंज हा सगळ्यात जास्त अफेक्ट करतोय. आता टुरिस्ट लोक तिकडेच जाणार जिथे त्यांना पाहिजे तसं क्लायमेट आहे. आणि मी महाराष्ट्र यासाठी चूज केलं कारण मी वाढले महाराष्ट्रात आहे आणि माझे वडील, त्यांचे मित्र ते पण या सेक्टरमध्ये आहेत, ते यावर चर्चा करतात आणि मला जे फाइंडिंग्स काढायची होती, मला ज्यांचे इंटरव्ह्यू हवे होते ते पण महाराष्ट्रातली ओळखी जास्त होती माझी. महाराष्ट्रात हा जो क्लायमेट चेंजचा इश्यू आहे तो वाढत चाललाय असं मला वाटतं. ते पॉल्युशनमुळे असू द्या की आणि हीट लेवल वाढत चालली आहे. उन्हाळा हा अति उन्हाळा होतोय, पावसाळा अति पावसाळा होतोय, नाहीतर होतच नाहीये. आणि दुसरं म्हणजे टुरिझम सेक्टरमध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट कमी होत चालली आहे. जसं कोकण किनाऱ्याची लोक ही मायग्रेट होतात शहरी भागामध्ये आणि त्यामुळे तिथे एम्प्लॉयमेंट कमी आहे या टुरिझम सेक्टरमध्ये असू द्या किंवा हॉस्पिटॅलिटीमध्ये असू द्या, आणि याचा इकॉनॉमीवर खूप जास्त अफेक्ट होत आहे. त्यामुळे मी हा विषय निवडला. तर आपण एकंदरीत विषयावर बोललोय की तू कुठल्या कुठल्या विषयांवर रिसर्च केलाय, पण तिथपर्यंत जाण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पण आपल्या मित्रांना माहीत व्हावी, त्याच्यामुळे त्या प्रोसेसवरही आपण थोडासा फोकस करूयात. तर प्रोसेस अशी की आधी तुम्ही कॉलेजवर रिसर्च करा की तुम्हाला कोणतं कॉलेज निवडायचं आहे, त्यामध्ये कोणकोणते तुमचे कोर्सेस आहे आणि त्या कोर्सेसमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट हे खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो. जसं सगळ्यात पहिले तर IELTS असतंच. तर IELTSमध्ये त्याला किती बँड लागतो, तुम्हाला किती तयारी करायची गरज आहे, आणि IELTSमध्ये चांगला बँड आला तर तिथे ॲडमिशन होईलच ऑफकोर्स. ही जी एक्झाम म्हणजे जी लँग्वेज एक्झाम आहे ना? हो. म्हणजे कम्युनिकेशनच्या दृष्टीने तुम्ही किती प्रिपेअर आहात? कम्युनिकेशन, रायटिंग, स्पीकिंग, रीडिंग हे सगळं ते बघतात. तर या एक्झामद्वारे तुमचं ओव्हरऑल इंग्लिशची किती नॉलेज आहे ते सगळं बघितलं जातं. म्हणजे ही पहिली पायरी. हो. आणि नंतर तुम्ही कन्सल्टंट थ्रूही जाऊ शकतात किंवा तुम्ही स्वतःही अप्लाय करू शकता. कन्सल्टंट थ्रू जाणं इझी आहे कारण त्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात आणि त्यांना जास्त प्रायोरिटी मिळते. ते तुमचा स्टुडंट पोर्टल ओपन करून तुम्हाला ते 12वीचं 10वीचं सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट्स मागतील. आणि बरं, हे कन्सल्टंट कुठले असतात? तिकडचेच असतात की? हे कन्सल्टंट आपल्या शहरात आहेत, पुण्यामध्ये खूप आहेत आणि औरंगाबादमध्ये खूप आहे. स्कॅम्सही खूप होतात, तर स्कॅम्स पासूनही वाचून राहा. आणि ज्यांचं तुम्ही खूप नाव ऐकलंय, तुमच्या ओळखी थ्रू त्यांच्या थ्रू कोणी गेलेलं आहे ओळखीचं, तरच तिथे त्या कन्सल्टन्सीकडे जा. आणि तुम्हाला हवं ते कॉलेज ते निवडून देऊ शकतात, तुम्हाला हवं ते देश निवडून देऊ शकतात. तुम्ही त्यांच्याकडे तुमची प्रायोरिटी ठेवू शकतात आणि ते तुम्हाला मोस्टली हेल्प करतील. ते तुम्हाला फीसही कशी भरायची तेही गाईड करतील. शेवटी मग विजाची प्रोसेस येते. ॲडमिशन झाल्यानंतर विजा येतो. तुम्हाला कॉलेजतर्फे एक कॅश लेटर म्हणून येतं, तो विजासाठी इम्पॉर्टंट असतो.
तुमचा स्टुडंट विजा हा तुम्हाला अप्लाय करावा लागतो. UK साठी अप्लाय करताना टायर 4 हा स्टुडंट विजा आहे. विजाचं नाव टायर 4 आहे आणि तिथे तुम्हाला मग बायोमेट्रिक करायला जावं लागतं. त्यानंतर विजाचे सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट फ्लाईट तिकीट बुक करून तिथे जाऊ शकता. तर ही एक टेक्निकल प्रोसेस तू सांगितलीस, पण यातला सगळ्यात मोठा इश्यू असतो आपल्या सगळ्यांसाठीच, ती युनिव्हर्सिटी ते कॉलेज आपल्यासाठी अफोर्डेबल आहे का, फायनान्स कसा मॅनेज करायचा आहे. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग की काही स्कॉलरशिप्स असतात का, आपल्याला काही कन्सेशन मिळतं का? हो, सगळेच ट्राय करतात स्कॉलरशिप घेण्याचं आणि मीही खूप ट्राय करत होते. भरपूर स्कॉलरशिप्स आहेत आणि काही काही लकी ड्रॉला स्कॉलरशिप्स आहेत, काही काही तुम्ही तुमच्या कोर्सशी पण संबंधित आहेत. आता काही पर्टिक्युलर कोर्सला हे स्कॉलरशिप देतात इंटरनॅशनल लेवलला मास्टर्स करण्यासाठी आणि काही काही कोर्सला, जसं माझ्या कोर्सला कोणी स्पॉन्सर करत नव्हतं. आणि दुसरं आपल्या भारतातून एक स्कॉलरशिप आहे नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप म्हणून. तर ती मास्टर्स आणि PhD लेवलसाठी आहे. त्यासाठी तुमची फॅमिली इन्कम 7 लाखाच्या आत पाहिजे वर्षाची आणि त्यासाठी तुम्ही एलिजिबल होऊ शकतात. मग ही फक्त ऑक्सफर्डसाठीची आहे की इंटरनॅशनल कुठल्याही? आणि ती लोक तुम्हाला सगळ्यासाठी स्कॉलरशिप देतील, तुमचा राहण्याचा खाण्याचा खर्च, फीस, सगळं काही. त्याच दरम्यान मला स्कॉलरशिप्स मिळणं जरा अवघड होत होतं आणि वेळ चालला होता. तर मी डिसाईड केलं की मी एज्युकेशन लोन घेईल. एज्युकेशन लोनची पण प्रोसेस अवघड नाही आहे तशी, पण करता करता घाम फुटतोच. तर मग तू लोन घेतलं होतं? मी लोन घेतलं. एकंदरीत साधारण काय खर्च आला तुला तुझ्या PG साठी? तर फीस होती 16.5 लाख टोटल. 1 वर्षाची सुद्धा 16 लाखच होती. दुसऱ्या वर्षासाठी 2 लाख एक्स्ट्रा भरायचे होते जर तुम्हाला करायचं असेल तर. आणि वरून तिथे राहण्याचा खर्च हा त्याच्यात इन्क्लुडिंग नव्हता, तो वेगळा. तो तुम्हीच बघायचं, तुमचं राहायचं. फीस इंटरनॅशनल स्टुडंटसाठी डबल असते कोणत्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची. मगाशी बोलता बोलता तू असं सांगितलंस की तू PG 1 वर्ष केलंयस, 1 वर्ष तू स्किप केलंयस. त्याचं कारण काय होतं? इंटर्नशिप करताना तुम्हाला काही बाउंड्रीज येतात, जसं सॅलरी बाउंड्रीज असू द्या, मिनिमम सॅलरी तुम्हाला दिली जाते. आणि इंटर्नशिप हा माझ्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स म्हणून काउंट होत नाही, तर हा स्टडीचाच भाग असतो. तर मी विचार केला की इंटर्नशिप करण्यात अर्थ नाही, त्याच्यासाठी 2 लाख भरा. आणि प्लस मला पोस्ट स्टडी वर्क विजा घ्यायचा होता, जो एज्युकेशन नंतर तुम्ही वर्क विजा म्हणून वापरू शकता. तो 2 वर्षाचा मिळतो, त्यासाठी 2 लाख भरायचे होते. मग मी विचार केला की मी डायरेक्ट जॉबला लागेल. तुम्ही कोर्स सुद्धा बदलू शकतात, म्हणजे काही काही कॉलेज तुम्हाला अलाउड करतं की तुम्ही कोर्सही बदलू शकता आणि तुम्हाला जर तुमचं 1 वर्ष कमी करायचं तर तेही करू शकता. पण मग सिलेबस कसं मॅनेज केलं? कारण की सिलेबस तर पूर्ण 2 वर्षात डिवाइड झालेलं असेल. तर इंटर्नशिप हा 1 वर्षाचा होता आणि शिक्षण हे 1 वर्षाचं होतं. अच्छा, मग तू इंटर्नशिप स्किप केलं? मी त्यांना म्हटलं मला इंटर्नशिप नाही करायची, मी ते माझ्या डिग्रीतून काढून घेतलं आणि त्याचा काहीही प्रॉब्लेम येत नाही. सेम डिग्री असते, सेम तुमचं काउंट होतं. तर तू इंटर्नशिप करण्याऐवजी प्रोफेशनली जॉबच एक्सेप्ट केलास. आणि आता मी फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून लागले आहे लंडनमध्ये एका 5 स्टार हॉटेलमध्ये. आणि माझ्या हॉटेलचं नाव आहे द मेफेअर टाउन हाऊस आणि ते आयकॉनिक लक्झरी हॉटेल्स चेन पैकी आहे. इंटरव्ह्यू कॉन्ट्रॅक्ट साईन करून आले आणि 12 जून पासून माझी जॉईनिंग आहे, अजून बाकी आहे. तर तिथे शिक्षण करता करता मी पार्ट टाइमही करत होते माझ्याच फील्डमध्ये ॲज अ फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह म्हणूनच. 1 वर्ष मी तिथे काम केलं आणि 1 वर्ष मी शिकतही होते. ओके, टोटल किती कालावधी तू घालवलास अब्रॉड? तर टोटल आता मला होत आले 1.5 वर्ष आणि माझा कोर्सही संपला आहे आणि आता डिरेक्ट जॉबलाही लागणार आहे. तर संचिता, आता तू एकूण 1.5 वर्षाचा काळ तिथे स्पेंड केलेला आहेस शिक्षणाच्या निमित्ताने. भारतातली जी शिक्षण पद्धती आहे आणि तिकडची जी शिक्षण पद्धती आहे, तर यातला मेजर डिफरन्स जो तुला जाणवला तो काय आहे? डिफरन्स हा असा आहे की आपल्या इथे एक्झाम सिस्टीम आहे आणि तिथे एक्झाम्स होत नाहीत. होतात काही काही सब्जेक्टसाठीच होतात, पण मोस्टली त्यांचं असतं की स्टुडंट्सने आपली स्वतःची रिसर्च करावी आणि ते आपल्याला बेसिक नॉलेज देतात. पण जर तुम्ही रिसर्च करून आणि तिथे असाइनमेंट ही पद्धत आहे. तर आपल्या इथे कसं आपण पाठांतर करतो कशासाठी, तर त्या एक्झाममध्ये येणाऱ्या प्रश्नांसाठी आपण तयारी करतो. तिथे तसं नाही आहे. तिथे तुम्हाला त्या सब्जेक्टबद्दल आधी नॉलेज देतील, त्या नॉलेज नंतर तुम्ही त्या सब्जेक्टवर स्वतः रिसर्च करा. लोकांनी लिहिलेले आर्टिकल्स वाचा, बुक्स वाचा आणि त्यावर तुमचा शेवटचा टार्गेट असतो की तुम्ही त्यावर एक असाइनमेंट तयार करा. टॉपिक चूज करावा लागतो. टीचर्स त्यासाठी गाईड करतात की असाइनमेंट कशी लिहायची. रेफरन्सेस देऊन आम्ही असाइनमेंट लिहितो. आपण मनाने असाइनमेंट नाही लिहू शकत तिथे. तर
त्यांच्या आर्किटेक्चरमध्ये पण भरपूर फरक आहे आणि त्यांच्या लायब्ररीज खूप ॲडव्हान्स आहेत, त्यांचे बुक्स खूप ॲडव्हान्स आहेत, टीचिंग सिस्टीम खूप वेगळी आहे, स्टुडंट्सला देण्यात येणारं जे महत्त्व आहे ते सुद्धा खूप डिफरंट लेवलचं आहे. तर एकंदरीत सगळ्याच गोष्टींमध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. सो देन देश म्हणून तुला तिकडे काय वाटलं, कसं वाटलं, काय एक्सपिरियन्स होता नवीन शहरामध्ये, नवीन देशामध्ये, तिथली लाईफस्टाईल, खाणं पिणं सगळंच एकंदरीत तिथे तू कशी रुळलीस याबद्दल? जेव्हा नवीन गेले तेव्हा भीती तर थोडीशी होती आणि एक्साइटमेंटही होती की कसं असेल काय असेल. मी बाहेरचे देश फक्त मूवीज थ्रूच बघितलं होतं व्हर्च्युअली. आणि मी तिथे गेले तर त्यांच्या रोड क्रॉस करण्यापासून ते स्वच्छतेपासून ते खाण्याच्या पद्धतीपासून सगळंच डिफरंट होतं. आपल्यासाठी खूप डिसिप्लिन. भीती वाटते की आपण काही चुकीचं नको करायला, कुठे चुकीचं पाऊल नको घ्यायला. आणि तिथे पेडिस्ट्रियन्सला सुद्धा खूप महत्व आहे. आणि स्वच्छता, पोल्युशन अजिबात नाही वाटत तिथे. तिथला उन्हाळा तुला उन्हाळा वाटला नसेल. हो. आणि UK असं आहे की ते आयलंड असल्यामुळे तिथे पाऊस कधी होतो, तर वातावरणानुसारही तिथे खूप डिफरन्स आहे. उन्हाळ्यामध्ये 10 पर्यंत सूर्य मावळत नाही आणि हिवाळ्यामध्ये 3-4 सूर्य मावळतो. भयंकर थंडी आहे तिथे. वातावरणानुसार असू द्या किंवा इव्हन आपण जेव्हा ग्रॉसरी छोट्या छोट्या गोष्टी जरी बघायला गेलो, त्यांची सेलिंग सिस्टीम असू द्या, सगळं काही त्यांनी ॲडव्हान्स केलेलं आहे. आता तिथे टिलवर कोणी बसत नाही. आपण जेव्हा शॉपिंग मॉलमध्ये जातो तेव्हा तुम्ही स्वतः तुमचा आयटम स्कॅन करू शकतात, तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. तिथे कोणी पावती तपासणारा माणूस नसतो किंवा तिथे कोणीही तुम्ही काय घेतलं काय नाही. तिथे प्रत्येक जण एकमेकांवर विश्वास ठेवतं. तेवढं तिथे ट्रान्सपरंट केलेलं आहे. तर या सगळ्या प्रवासात एखादा तुझा असा एक्सपिरियन्स की ज्यातून तू खूप आयुष्यातली महत्वाची गोष्ट शिकली आहेस, एक लाईफ लेसन तुला मिळालेला आहे, तो जाता जाता आमच्या सगळ्यांसोबत शेअर करशील? मला असं वाटतं की तुम्हाला मार्क किती पडता हे मॅटर करतंच प्रत्येकाला, पण जर कमी पडले तर त्यावर तुम्ही एकदम सॅड होऊ नका आणि आत्मविश्वास राहू द्या की तुम्ही करू शकतात. रिसर्च करा कोणत्याही गोष्टी बाबतीत. आणि खरं सांगायला गेलं तर स्कॅम सध्या खूप होतात, तर मी एवढं शिकले की तुम्ही कोणतीही गोष्ट विश्वास ठेवूनच करावी. ओके संचिता, तू आलीस आजच्या कार्यक्रमात, आमच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधलास आणि तुझे एक्सपिरियन्स शेअर केलेस, ज्यातून आपल्या ऑडियन्सला खूप चांगल्या पद्धतीने गाईड म्हणण्यापेक्षा एक माहिती मिळाली आहे, अवेअर झाले असतील ते. सो त्याबद्दल खूप खूप थँक्यू. मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत तू स्वयंदीप हो या मालेमध्ये संचिता शाहू पाटोळे हिची मुलाखत.